ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत एका शासकीय सोहळ्याच्या व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे। वरळीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काम पूर्ण झालेल्या 2 इमारतींमधल्या 556 सदनिकांच्या चाव्या या त्यांच्या रहिवाशांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत। मुंबई म्हाडाच्या वतीनं त्यानिमित्त आयोजित सोहळा हा माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात उद्या सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे। आणि वरळी बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना त्यांच्या सदनिकांच्या चाव्या देण्याच्या या सोहळ्याच्या निमित्तानं पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेपचा रिपोर्ट। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1चं काम पूर्ण झालेलं आहे आणि म्हाडाच्या वतीनं 14 ऑगस्टला कार्यक्रमाचं आयोजन करून 556 लाभार्थ्यांना चाव्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा त्यासोबतच व्यासपीठ नियोजन हे एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर मध्यभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर त्यांच्या उजव्या बाजूला आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे असतील, तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री वित्त अजित पवार असतील, तर यासोबतच आपण जर बघितलं तर डाव्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक खासदार अरविंद सावंत त्यासोबतच स्थानिक आमदार आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे एकीकडे श्रेयवादाची लढाई आणि याच कार्यक्रमानिमित्त तिघही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। त्यामुळे स्टेज शेअर करणार का की कोणी दांडी मारणार हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई। आणि मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। वरळी बीडीडी चाळ जे 556 घरं चावी वाटपसाठी आम्ही थांबलो होतो। पहिलं सांगितलं होतं गुढीपाडवा, नंतर अनेक महिने निघून गेले, त्यानंतर आत्ता कुठेतरी ते चावी वाटप होतंय। मी आग्रही होतो, आम्ही तिथे पूर्णपणे आपण पाहिलं असेल जोर लावला होता की गणपतीच्या आधी हे चावी वाटप व्हावं, पण ह्याच सोबत आता आम्ही हे देखील आग्रह धरून बसलेलो आहे की शिवडीमध्ये जे बीडीडी चाळ आहे त्याचा पण पुनर्विकास एमपीपीटीनी किंवा म्हाडाने कोणीतरी करावा।